मी बनवते ताकाची कढी. पहिलं तर ना मी ताक बनवून घेतले दह्याचं, तुम्हाला दिसतच असेल. मी रवीने असं थोडंसं फेटून घेते, त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकून आणखी पातळ केलं आहे मी. ही कढी ना माझ्या मुलांना मिस्टरांना खूप आवडते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चणा डाळीचं 2 चमचे पीठ घालते मी. हे बघा टाकत आहे. मी रेग्युलर घरचंच पीठ यूज करते चणा डाळीचं, पण हे दिवाळीत आणलं होतं आणि ते शिल्लक राहिलं होतं म्हणून टाकलं. त्यानंतर मी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे, आत्ता दिसली असेल तुम्हाला तिथे. नंतर हळद टाकली अर्धा चमचा. त्यानंतर जिरे पावडर 1 चमचा, हे घरी बनवलेलं जिरे पावडर आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे. आणि ना ह्या कढीला ना आम्ही तेलाची फोडणी नाही देत. माझ्या माहेरी याला तुपाची फोडणी आहे, मोहरी नाही आहे, तेल नाही आहे. तूप घालायचं आणि जिरे. पुढे तुम्हाला दिसेलच मी तडका देत असताना. मी हे सगळं त्यात टाकलेलं साहित्य मिक्स करून घेतलं रवीने. आणि आता मी तडक्याची तयारी करते. हे बघा 1 चमचा तूप टाकलं आहे, घरचं शुद्ध तूप आहे, मी घरी बनवते ते. त्यानंतर थोडेसे जिरे टाकलेत अर्धा चमचा. ते जिरे चांगले तडतडले की कढीपत्ता टाकते. कढीपत्ता माझ्या घरचाच असतो, मी कुंडीत लावलेला आहे बाल्कनीमध्ये, तोच कढीपत्ता आहे माझा घरचा. आणि कढीपत्ता चांगला तडतडला की झालं, मग त्यात हे घालून टाकायचं मी जे तयार केलं होतं कढीचं ते. त्यानंतर अशा प्रकारे झाली कढी. आणि चांगली उकळी येऊ द्यायची त्याला, थोडा जास्त वेळ येऊ द्यायचं, कारण ते पीठ आहे ना, पीठ थोडं शिजायला वेळ लागतं. कच्चं राहिलं तर मग पोट दुखायची किंवा अपचनची शक्यता असते. तर तुम्ही पण अशा पद्धतीची कढी ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.